नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची, साथ आमची, कमी खर्चाची, शेती फायद्याची. एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. सध्याचा विषय आपल्याला या उन्हाळी टॉमॅटो लागवड किंवा शिमला लागवड या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती म्हणजे पूर्व नियोजनाबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सध्याच्या परिस्थितीमध्ये पहिले पीक काढणीनंतर की जमिनीचा जो विश्रांती काळ आहे किंवा आपण नवीन लागवडीसाठी मधला जो कालावधी असतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे. साधारण आपल्याला जर नवीन लागवड करायची असेल तर जमिनीची पोत किंवा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी तो वेळ देणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पहिलं पीक काढल्यानंतर काही दिवसाभरामध्येच लगेच दुसऱ्या पिकाची लागवड केली जाते. परिणामी तिथं जमिनीची सुपीकता किंवा जमिनीची जी पोत आहे किंवा जे दर्जेदार उत्पादन देण्याची जी गुणवत्ता आहे ती 100% तिथं आपल्याला मिळत नाही. परिणामी उत्पादनामध्ये पण आपल्याला अपेक्षित दर्जा मिळत नाही किंवा उत्पन्न मिळत नाही. त्याकरिता पहिलं पीक काढल्यानंतर साधारण 1 ते 1.5 महिन्याचा आपल्याला कालावधी देणं गरजेचं आहे. त्या कालावधीमध्ये आपल्याला साधारण जमिनीची मशागत करून घेणं खूप गरजेचे आहे. साधारण सूर्यप्रकाश, नैसर्गिक हवा आणि जमीन यांचा ज्यावेळेस एकत्रित संबंध येईल पूर्णतः त्यावेळीच सुपीकता जमिनीची वाढत असते. ही समजून घेणं गरजेचे आहे. सध्याच्या कंडिशनला पहिलं पीक काढणीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पिकाची लागवड केली जाते. म्हणजे जो स्पेस असतो जमिनीला तो पूर्णतः मिळत नाही. त्याकरता जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला तो स्पेस देणं गरजेचं आहे. पहिले जुने लोक म्हणायचे जमिनीला फुल येईपर्यंत जमिनीची मशागत करणं गरजेचे आहे. म्हणजे जमिनीचा पोत चांगल्या पद्धतीनं किंवा जे उत्पादनक्षम गुणधर्म त्या जमिनीत जर वाढले तर पुढील पिकासाठी अतिशय उत्तम पद्धतीचे असते. अशा पद्धतीनं मानसिकता ठेवून उत्पादन वाढवलं जायचं. जमीन जिवंत ठेवणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. त्याकरता हा स्पेस खूप गरजेचा आहे. त्यानंतर पूर्ण मशागत झाल्यानंतर बेड तयार करण्यापूर्वी साधारण 10 दिवस अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे. त्याच्यामध्ये शेणखत असेल. शेणखत आपल्याला साधारण एकरी 3 ते 4 ट्रॉल्या शेणखत पूर्ण जमिनीवरती पसरून घ्यायचे. त्याच्यासोबत आपल्याला सल्फर टाकायचं. सल्फर 200 ते 250 किलो पूर्ण जमिनीवरती पसरून घ्यायचं. त्याच्यानंतर हे टाकल्यानंतर साधारण आपल्या रोटरीवेटरच्या साहाय्यानं ते एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर 10 दिवसांनी बेड पाडायचे. बेड पाडल्यानंतरची पुढची जी प्रोसिजर आहे पेपर टाकणं असेल त्याच्या पहिले आपल्याला चांगल्या पद्धतीचं किंवा चांगल्या क्वालिटीचं इनलाईन असलेलं ड्रीप टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये बरेचसे जे मार्केटमध्ये आलेले सर्वसाधारण ड्रीपचा वापर करतात. परिणामी काही कालावधीमध्ये ते चॉकअप होतात. तिथं व्हेरिएशन त्याचं पुढचं कारण असं आहे की तिथलं जे पाण्याचं व्हेरिएशन असेल किंवा अन्नद्रव्यांचं व्हेरिएशन असेल 100% त्या विशिष्ट झाडापर्यंत कमी अधिक प्रमाणात झाल्यामुळं तिथलं तो उत्पादनाचा एक सारखेपणा आहे तो आपल्याला मिळत नाही. त्याच्याकरता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी इनलाईन आपण जी वापरणार आहे ती चांगल्या कंपनीची दर्जेदार वापरा हे प्रत्येक शेतकऱ्याला तळमळीनं सांगणं आहे. इनलाईन टाकण्या अगोदर आपल्याला बेडमध्ये कोणत्या पद्धतीने बेसल डोस टाकायचे हे पण खूप महत्त्वाचं आहे. बेड पाडत असताना आपल्याला दोन्ही बेडमधलं अंतर साधारण 4.5 फुटाचं असणं गरजेचं आहे आणि उंची साधारण आपल्याला 16 इंच ते 18 इंचापर्यंत आपल्याला उंची बेडची मिनिमम असणं गरजेचं आहे. बेड पाडल्यानंतर साधारण आपल्याला बेसल डोसमध्ये लिंबोळी पेंट त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे रिजेंट दाणेदार एकरी 5 किलोच्या हिशोबाने आपण टाकलं तरी हरकत नाही. तर एकरी झिंक सल्फेट घ्यायचं आपल्याला 15 किलो, फेरस सल्फेट घ्यायचं 20 किलो, मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं 25 किलो, मॅंगनीज घ्यायचे 5 किलो. एकरी आपल्याला एकत्र करून पूर्ण बोधवरती समप्रमाणामध्ये पसरून घ्यायचं. हा बेसल याच्यापेक्षा वेगळा बेसल टाकण्याची गरज नाही आहे. रोपांची मुळांची चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी नॉर्मली अवस्थेमध्ये आपल्याला या अन्नद्रव्यांचा वापर खाली करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बेसलमध्ये याच्यापेक्षा वेगळं टाकण्याची गरज नाही. बेडवरती ड्रीप लाईन पसरत असताना एक सम प्रमाणामध्ये पसरून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर हा चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. आणि लागवड करत असताना साधारण टॉमॅटो असेल किंवा शिमला मिरची असेल त्याचं लागवड करत असताना 1.5 फुटाचं साधारण दोन्ही रोपट्यामध्ये 1.5 फुटाचं अंतर असणं गरजेचं आहे. टॉमॅटो जर असेल 2 फुटापर्यंतही लागवड केली तरी हरकत येणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यातला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेणखत. आपण बेड पाडल्यानंतर शेणखत असेल किंवा बाकीचं जे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तुम्ही जे मटेरियल वापरणार असेल ते बेडवरती चुकणे टाकू नका. त्याचं रिझन किंवा त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बेडवरती टाकता त्यावेळेस अन्नद्रव्यांचं साधारण 70% माती आणि 30% तुम्ही जे शेणखत असेल किंवा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जे मटेरियल वापरणार असेल याचं जर गणित किंवा याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचं गुणोत्तर जर अशा पद्धतीनं राहिलं तर रोपाच्या किंवा त्या लावलेल्या आपण पिकाच्या वाढीसाठी चांगल्या पद्धतीनं मातीतला जो गुणधर्म आहे न्यूट्रिशन अपटेक किंवा चांगल्या प्रकारे डेव्हलप असेल किंवा मुलांची वाढ असेल एक सारख्या प्रमाणामध्ये होण्यासाठी ते गुणोत्तर किंवा ते गणित आपल्याला फायदेशीर ठरणार आहे किंवा उत्पादनासाठी ते फायदेशीर असणार आहे. त्याकरता आपल्याला बेडवरती शेणखत किंवा तुम्ही जे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जे मटेरियल वापरणार आहे ते पूर्ण बेड पाडण्या अगोदर जमिनीवरती पसरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मिक्स करून नंतर बेड पाडायचं आहे.
साधारण पूर्व लागवडीचं नियोजन, त्याचबरोबर आपल्याला पेपर टाकेपर्यंतचं जे पूर्ण नियोजन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. इथून पुढं लागवडीपासून तर पुढची कामगती कशा पद्धतीने असणार आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. धन्यवाद.